Good evening everyone. I am your educator Shrutika and from today we are going to start the class 8th science lecture series. So your textbook have total 19 lessons and from which the first lesson is the living world and classification of microbes. So let's start it. आपण ही सिरीज पूर्ण मराठीमध्ये कव्हर करणार आहे, तर चला करूया. सो फर्स्टली open your textbook everyone, and I am going to read every line, so you have to stay focused and mark the important word that I will discuss here. So firstly, what is biodiversity? Let's see it. Biodiversity. So as you can see, it is made up of two words. First is the bio. Bio means life, and diversity म्हणजे विविधता. मीन्स या चॅप्टरमध्ये आपण जे पण लाईफ फॉर्म्स आहेत त्यांची विविधता डिस्कस करणार आहोत. होप इट इज क्लिअर. Last year we learned that all living organisms on earth have adapted according to geographic regions. According to what? Geographic regions. Food ingestions म्हणजे फूड कसे अपटेक करतात, कुठे प्रेझेंट असतात आणि कुठल्या प्रकारचं डिफेन्स शो करतात. Right? Defense mechanism we all know. While adapting, many differences are observed. म्हणजे जेव्हा अडॅप्टेशन होत गेलं तेव्हा खूप डिफरन्सेस आपल्याला पाहायला मिळाले. इन दी ऑर्गॅनिझम ऑफ दी सेम स्पेसीज टू. आणि ते डिफरन्सेस कशामध्ये? डिफरंट स्पेसीजमध्ये तर ठीक आहे, बट सेम स्पेसीजमध्ये पण आपल्याला ते डिफरन्सेस पाहायला मिळालेले आहेत. सो अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, अराउंड 87 मिलियन species of living organisms are found on the earth, including land and sea. We all know this is this is the earth. It is divided into land सो दिस इज लँड. शोविंग मी इथे शो करत आहे ग्रीन कलरनी, ॲज लँडवर प्रेझेंट असतात खूप सारे झाडं झुडपं. सो दिस इज दी
लँड आणि हा आहे ओशियन. चहूकडे इथे ओशियन प्रेझेंट आहे. ओशियन म्हणजेच सी, राईट. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट, दिस इज लँड, या लँड इज लँड अँड दिस इज ओशियन और सी. तर अराउंड 87 million species of living organisms are found on the earth, including the land and sea. तर लँड आणि सी मिळून आपल्याला टोटल 87 मिलियन स्पेसीज माहिती पडलेल्या आहेत. 87 मिलियन. आणि टू स्टडी सच अ वास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इंटू ग्रुप्स. बरं, हे 87 मिलियन म्हणजे आपण 1000 स्पेसीज जरी स्टडी करायला गेलं तर आपल्याला एवढा हार्ड पडते, एवढं भारी जाते. तर हे 87 मिलियन स्पेसीज आपण कशा प्रकारे स्टडी करणार? तर त्यासाठी आपण त्यांना डिवाईड केलेलं आहे कॅटेगरीज किंवा ग्रुप्समध्ये. बरं, आपण जेव्हा शाळेत येतो तेव्हा एक प्रकारची आपण कॅटेगरी बघतो. कुठली? की 8th क्लासचे स्टुडंट वेगळे, 9th क्लासचे वेगळे अँड 10th क्लासचे वेगळे, म्हणजे ह्या कॅटेगरीज आहेत. आणि अशा बेसिसवर स्कूलमध्ये स्टुडंट्स डिवाईड होतात. तशाच प्रकारे जेव्हा आपण एवढ्या वास्ट डायव्हर्सिटीबद्दल बोलतो, अराउंड 87 मिलियन, तर हे पण स्पेसीज काही ग्रुप्स किंवा कॅटेगरीजमध्ये डिवायडेड असतात. जसं तुम्ही, एव्हरीवन. ठीक आहे. आपण पुढे बघूयात त्या कॅटेगरीज कुठल्या आहेत. तर So groups and subgroups were created according considering the similarities and differences among the living organism. जसं आपण आता एक एक्झाम्पल पाहिलं इथे, तशाच प्रकारे हे जे ग्रुप्स असतात, हे कशाच्या बेसवर मेड केले जातात? फर्स्टली ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटी and next is on the basis of differences. आपण कुठल्याही प्रकारचे जेव्हा ग्रुप्स क्रिएट करतो तेव्हा त्यामध्ये सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस बघितले जातात. This process of dividing living organisms into groups and subgroups is called as biological classification. तर biological classification काय आहे? It is nothing but the process. You can write the definition in your notebook, or you can just highlight the definition in your textbook. The process, biological classification is what? It is the process of dividing organisms into
groups. This is organism, okay, into groups and subgroups. जेव्हा कोणी विचारणार की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे नेमकं काय, तर काय सांगायचं, आणि जेव्हा पेपरमध्ये पण येणार की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर सांगायचं ही एक प्रोसेस आहे. काय आहे ही प्रोसेस आहे, कशाची, ऑफ डिवायडिंग ऑर्गॅनिझम्स, ऑर्गॅनिझमला डिवाईड करण्याची. कशाच्या बेसिसवर, कशामध्ये, इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स. तर कशाच्या बेसिसवर आपण करणार आहे याला डिवाईड, ऑन द बेसिस ऑफ काय, आता शिकलो आपण, ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, यस, द सिमिलॅरिटी अँड दी डिफरन्सेस. होप इथपर्यंत क्लिअर झालं असेल सर्वांना. चला पुढे वळूया. सो रॉबर्ट हार्डिंग विटाकर वॉज ॲन अमेरिकन इकोलॉजिस्ट, आणि त्यांनी इन 1969 ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप्स. पण याआधी हे 5 ग्रुप पाहण्याआधी आपण काही हिस्ट्री पाहणार आहोत. कशाची, की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन कशा प्रकारे अस्तित्वात आलं. So firstly the Carl Linnaeus in 1735. याची साईज थोडी छोटी करून घेऊया. दॅट्स गुड. तर सर्वात आधी कार्ल लिनायस, ज्यांनी 1735 मध्ये डिवाईड केलं लिव्हिंग वर्ल्डला 2 किंगडममध्ये. बघा, आपण नेहमी सिम्पलपासून कॉम्प्लेक्सकडे जातो. एखाद्या सायंटिस्ट काय आहेत नेमके, ते पण ह्युमन बिईंग आहे. त्यांनी पण शोध लावायसाठी काय केलेलं आहे, त्यांनी पण हीच मेथड फॉलो केलेली आहे. कुठली, बघा, जेव्हा कोणताही शोध लावला जातो आधी मिस्टेक होतात भरपूर, आणि नंतर एखाद्या मोठ्या गोष्टीचा शोध लागतो. फॉर एक्झाम्पल जसा इलेक्ट्रिकचा शोध लागला, लाईट बल्बचा शोध जसा लागला, तशा प्रकारे. कोणी लावलं होता, करेक्ट, तर तर कार्ल लिनायसनी लक्षात ठेवायचं, लिव्हिंग वर्ल्डला किती याच्यामध्ये किंगडममध्ये डिवाईड केलं, 2 किंगडममध्ये. कुठल्या, व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमॅलिया. त्याच्यावरून काय लक्षात येते, ॲनिमॅलियामध्ये काय राहणार, ऑल ॲनिमल्स, आणि व्हेजिटेबिलियामध्ये काय राहणार, ऑल प्लांट्स. करेक्ट. त्यानंतर आला हॅकेल, त्यांनी 1866. बघा, जेव्हा यांनी शोध लावला हा होता, ॲक्च्युली शोध नाही म्हणता येत, बट जेव्हा यांनी क्लासिफिकेशनची सिस्टीम दिली, त्यांनी दिली 1735 मध्ये, आणि नंतर ज्यांनी दिली 1866 मध्ये, तो होता हॅकेल. तर त्यांनी 3 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम दिली. म्हणजे ह्या गोष्टी माहीत व्हायला किंवा क्लासिफिकेशन व्हायला एवढे वर्ष लागले. बिकॉज जेव्हा आपण सिम्पलकडून कॉम्प्लेक्सकडे वळतो, किंवा आता पाहतो आपण, आता खूप सारे स्पेसिस आपल्याला नोन आहे. कशामुळे, बिकॉज ऑफ मायक्रोस्कोप. आपण आधी जे मॅक्रोस्कोपिक असते त्याच्याकडून आपण मायक्रोस्कोपिककडे वळायला लागलो आहे. आणि हे मायक्रोब कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात,
ते पण आहेत मायक्रोस्कोपिक. का? कारण की ते डोळ्यांनी सहज पाहता येत नाही. त्यांची साईज एवढी छोटी असते की आपल्या डोळ्यांनी त्यांना पाहणं खूप म्हणजे अवघड राहते, अशक्य असते. त्यामुळे आपण त्यांना पाहण्यासाठी यूज करतो मायक्रोस्कोपचा. So later the Haeckel in 1866 considered 3 kingdom, that are Protista, plants and animals. So कुठला एक ॲड झाला यामध्ये किंगडम, तो आहे प्रोटिस्टा. त्यानंतर इन 1925 मध्ये चॅटर्न क्रिएटेड 2 ग्रुप्स. कुठले? प्रोकॅरिओट्स अँड यूकॅरिओट्स. तर इन 1925 मध्ये या सायंटिस्टनी 2 ग्रुप्स केले, एक प्रोकॅरिओट्स आणि एक यूकॅरिओट्स. सो पहिले आपण या टर्मचा मीनिंग समजून घेऊया. प्रोकॅरिओट. सो कॅरी ऑन मीन्स what? सो कॅरी ऑन म्हणजे न्यूक्लियस. आणि प्रोकॅरिओट्स म्हणजे काय? प्रो म्हणजे आपण नेहमी म्हणतो प्रो म्हणजे सर्वात जुनं किंवा एकदम अर्लियर. तर त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस होता तो, आणि यूकॅरिओटमध्ये ट्रू न्यूक्लियस होता. यू म्हणजे ट्रू आणि प्रो म्हणजे एकदम अर्लियरचे. सो इन त्यानंतर इन 1838 the Copeland divided living organisms into 4 kingdoms, that are Monera, Protista, plants and animals. जसं आपण मगाशी डिस्कस केलं की कुठलाही शोध किंवा स्पेसिस किंवा कुठली प्रोसेस कशाकडून जाते? सिम्पलकडून जाते कॉम्प्लेक्सकडे. सो आधी जेव्हा क्लासिफिकेशन सिस्टीम त्याची गोष्ट आली तेव्हा क्लासिफिकेशन सिस्टीम आधी 2 किंगडमची दिली, मग 3 किंगडमची, मग 4 किंगडमची. ही दिली कोणी? कार्ल लिनायसनी. ही दिली अर्न्स्ट हॅकलनी. त्यानंतर जी 4th क्लासिफिकेशन सिस्टीम आहे 4 किंगडमची ती दिलेली आहे कोपलँडनी. त्यानंतर आली 5 क्लासिफिकेशन सिस्टीम. किंवा 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. त्याला चांगल्या लँग्वेजमध्ये बोलायला गेलं किंवा सायंटिफिक वेनी बोलायला गेलं तर त्याला म्हणतात 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सो इट वॉज गिवन बाय कोणी? रॉबर्ट हार्डिंग विटाकर. कधी? इन 1920 to 1980. तो जो म्हणजे R.H. विटाकर होता त्याचा कार्यकाळ आहे 1920 ते 80पर्यंत. आणि त्यांनी कधी डिवाईड केलं या सिस्टीम किंगडम्सला 5 ह्याच्यामध्ये कॅटेगरीजमध्ये? इन 1969 मध्ये.
सो फॉर दिस क्लासिफिकेशन विटाकर कन्सिडर्ड फॉलोविंग क्रायटेरिया. कुठले कुठले? पहिलं, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. जे सेल राहते, सेल माहिती आहे? तर प्रत्येक ह्युमनची, आपण सेलवर थोडंसं आणखी बोलूया. बघा, हा समजा एक ह्युमन आहे, कारण की हेच बेसिस आहे तुम्हाला पुढचे चॅप्टर समजण्यासाठी. तुम्हाला आहे एक चॅप्टर सेल ऑर्गॅनिझम म्हणून, पण त्याआधी आपण थोडीशी इनसाईट बघूया त्याची. ठीक आहे. हा आहे समजा ऑर्गॅनिझम, किंवा आपण लेट्स से नावच देऊयाला, हा आहे ह्युमन. तर याची बॉडी जी बनलेली असते ते कशाने बनलेली असते? कशाने? म्हणजे याचा बेसिक युनिट काय असतो? इट्स अ सेल. सेलपासून बनतात ऑर्गनेल्स, त्याच्यापासून सिस्टीम, त्यापासून बनते इथे थोडं मिस्टेक झाली आहे. सेलपासून टिश्यू, टिश्यूपासून सिस्टीम, बरं आपण एवढं डीपमध्ये नाही जाऊया सध्या, कारण की आपल्याला एवढंच माहीत करायचं, नाही तर तुमच्या डोक्याच्या वरून जाणार सर्व. जो पण ऑर्गॅनिझम राहतो तो बनलेला असतो बेसिक बिल्डिंग ब्लॉक्सनी, ज्याला म्हणतो आपण सेल. सेल काय आहे? बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल बिल्डिंग ब्लॉक ऑफ ऑर्गॅनिझम. होप इट इज क्लिअर अप टू नाव. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया दी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन गिवन बाय R.H. Whittaker, in which he divided the organisms into 5 kingdoms like Monera, Protista, Fungi, Plantae and Animalia. तर तेव्हापर्यंत तुम्ही आज जे शिकवलेलं आहे ते रिवाइज करा आणि जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत त्याला हायलाईट करा. थँक्यू.